हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम टू युगंधर ट्युटोरियल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करतो ज्याचं नाव आहे सर्कल. ओके, सो ह्या लेक्चरमध्ये मी त्याची बेसिक थिअरी क्लिअर करणार आहे आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पूर्ण सोडवून देणार आहोत. सो पहिल्यांदा स्टार्ट करूया विथ बेसिक थिअरी. ओके, सो पहिल्यांदा आहे की तुम्हाला समजा 2 पॉईंट दिलेले असतील किंवा 3 पॉईंट दिलेले असतील किंवा 4 पॉईंट दिलेले असतील, तर त्यातून सर्कल किती पास होतात हे त्यांनी पहिल्यांदा दिलेलं आहे. सो जर 2 पॉईंट असले तर त्यातून इन्फायनाईट सर्कल्स पास होणार आहेत. 1 पॉईंटमधून सुद्धा इन्फायनाईट सर्कल पास होणार आहेत. 3 नॉन कोलिनियर पॉईंट्सपासून, म्हणजे नॉन कोलिनियर म्हणजे ते एकमेकांच्या लाईनमध्ये नसणार आहेत. आता हे नॉन कोलिनियर आहेत, पण आता हे पॉईंट जर बघितले तर हे 3 पॉईंट कोलिनियर आहे, म्हणजे त्यातून एक लाईन पास होते, म्हणजेच ते लिनियर आहेत. सो 3 नॉन कोलिनियर जर पॉईंट असले तर त्यामधून एकच युनिक सर्कल पास होतं. ओके, यातून कोणता तरी एकच सर्कल असा पास होणार आहे. आणि जर 3 नॉन कोलिनियर असले तर त्यातून एकही सर्कल पास होणार नाही आहे. सो हे पहिल्यांदा त्यांनी बेसिक दिलेलं आहे. त्यानंतर पुढं टँजंट आणि सेकंड कशाला म्हणतात हे दिलं आहे, तर आपण टायटल लिहून घेऊया, टँजंट अँड सेकंड. ओके, टँजंट आणि सेकंड हे काय असतं, तर ही एक लाईन असते. तर फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा तुम्हाला देतो. हा समजा सर्कल आहे आणि त्याचं सेंटर इथे ओ आहे. ओके, ओ हा सर्कल आहे आणि ही समजा लाईन एल आहे. ओके, दिस इज द लाईन एल. मग इथे एल काय आहे, टँजंट आहे की सेकंड आहे, तर एल टँजंटसुद्धा नाही आहे आणि सेकंडसुद्धा लाईन नाही आहे. एल ही फक्त एक लाईन आहे. या केसमध्ये एल ही एक फक्त लाईन आहे. तर दुसरी केस आपण घेऊया जिथं सेम सर्कल आहे विथ सेंटर ओ आणि त्याच्यामधून इंटरसेक्ट करणारी एक लाईन एम आहे सपोज. ओके, ती ह्या 2 पॉईंटमधून इंटरसेक्ट करते. ह्या पॉईंटला आपण नाव ए देऊया, ह्या पॉईंटला नाव बी देऊया. ओके, तर ह्या केसमध्ये हिअर लाईन एम इज अ सिकेंट. ओके, ही सिकेंट का आहे, कारण ही सर्कलला इंटरसेक्ट करते आणि याच्या 2 पॉईंटमधून ती जाते, त्यामुळे याला सिकेंट म्हणतात. ओके, आता थर्ड केस आपण घेऊया. इथं एक सर्कल आहे, अगेन अ सर्कल विथ सेंटर ओ आणि इथं आता लाईन एन देऊया आपण, ह्याला नाव एन आहे आणि ती एका पी ह्या पॉईंटला इंटरसेक्ट करते. म्हणजे ही जस्ट ह्या सर्कलला टच करते, ती याला इंटरसेक्ट करत नाही, एका पॉईंटला फक्त इंटरसेक्ट करते, म्हणजे ती त्याला टच करते. देन हिअर लाईन एन इज अ टँजंट. सो ह्या 3 बेसिक कन्सेप्ट तुम्हाला कळालेले असतील. आता आपण पुढच्या कन्सेप्टला सुरुवात करूया, ज्याचं नाव आहे टँजंट थिअरम. ही टँजंट थिअरम ही एक बेसिक थिअरम आहे की यामध्ये काय दिलं आहे, तर एक ही जी टँजंट असते ही त्याच्या रेडियसला परपॅन्डिक्युलर असते. आता परपॅन्डिक्युलर म्हणजे काय, तर 90 डिग्रीचा कोन तयार करते ती. ओके, हा अँगल हा 90 डिग्री असणार आहे. तर आपण ही शब्दात लिहून घेऊया, टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल is perpendicular to the radius at that point. ओके, ह्यामध्ये काय दिलं तर कोणतीही टँजंट असू द्या, त्या टँजंट ज्या पॉईंटमधून इंटरसेक्ट करते, म्हणजे हा जो पॉईंट आहे ज्याला ती टच करते, त्यापासून जर आपण रेडियस काढली तर हा मध्ये जो कोन आहे तो 90 अंशाचा असतो. ओके, परपॅन्डिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा अँगल तयार करते. की ही एक बेसिक थिअरम आहे. त्यानंतर कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम आहे. ओके, कॉन्व्हर्स म्हणजे त्यात काय वेगळं दिलेलं नाही आहे. त्यामध्ये काय सांगितलं आहे, जर एखादी लाईन
रेडियस बरोबर 90 डिग्री कोन तयार करत असेल आणि ती फक्त एकाच पॉईंटला टच करत असेल तर ही 90 डिग्री अँगल तयार करणारी टँजंट असते. ओके, तर कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरममध्ये टँजंट थेरमलाच उलट्या पद्धतीनं रिप्रेझेंट केलं आहे. म्हणजे एकच वाक्य दोन पद्धतीने सांगितलं. अ लाईन परपॅन्डिक्युलर टू अ रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट. म्हणजे याने टँजंट कशाला म्हणायचं हे सांगितलं. तर टँजंट काय असते, तरी ती एक लाईन असते जी रेडियसला परपॅन्डिक्युलर असते. परपॅन्डिक्युलर म्हणजे 90 डिग्रीचा कोन तयार करते. तर ती लाईन ती लाईन रेडियसला परपॅन्डिक्युलर असते आणि ती सर्कलच्या फक्त एका पॉईंटला इंटरसेक्ट करते किंवा एका पॉईंटला टच करते, त्याला टँजंट म्हणतात. हे त्यांनी फक्त सांगितलं आहे. तर यानंतर आपण पुढं बघतोय टँजंट सेगमेंट थेरम. तर टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो, जर आपण एखाद्या एक्सटर्नल पॉईंटवरून, म्हणजे एक्सटर्नल म्हणजे आपल्या ह्या सर्कलच्या बाहेरच्या पॉईंटवरून जर दोन टँजंट काढल्या, म्हणजे त्या दोन्ही ह्या बाहेरच्या पॉईंटमधून पास व्हायला पाहिजेत, तर ह्या दोन्ही टँजंट्स ज्या असतात त्या कॉन्ग्रंट असतात, हे त्यांना प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतो, जर एक्सटर्नल पॉईंटवरून आपण दोन टँजंट काढल्या एका सेम सर्कलसाठी तर त्या कॉन्ग्रंट असतात. तर आपण ते लिहून घेऊया. टँजंट सेगमेंट drawn from an external point to a circle are congruent. ओके, सो ह्याचं प्रूफ सुद्धा मी देणार आहे. पहिल्यांदा गिवन डाटा लिहूया. ह्या गिवन, टू प्रूव्ह किंवा प्रूफ ह्या सगळ्यांना मार्क असतात, त्यामुळे प्रत्येक ओळ आणि ओळ लिहिणं महत्त्वाचं असतं. मग गिवन ह्याच्यात काय आहे, अ सर्कल विथ सेंटर ओ अँड टू टँजंट सेगमेंट फ्रॉम पॉइंट सी. ओके, सो इथं जे काही आपल्याला गिवन आहे तो डाटा इथं लिहिलेला आहे आणि त्यानंतर प्रूफ आपण देणार आहोत. सो ह्या दोन टँजंट आहेत, ही एक कॉमन लाईन आहे आणि ए ओ आणि ओ बी ह्या दोन रेडियस आहेत. ओके, तर आपल्याला टँजंट थेरम माहिती आहे की रेडियस ही टँजंटला परपॅन्डिक्युलर असते, म्हणजे हा 90 डिग्री आहे, तसंच हे सुद्धा 90 डिग्री आहे. सो इन ट्रायंगल ए ओ सी अँड ट्रायंगल बी ओ सी segment OA is congruent to segment OB. तर ह्याला रिझन काय आहे, रेडियस ऑफ सेम सर्कल. तर हे पहिल्यांदा दिले. आपल्याला काय करायचं, तर हे दोन जे ट्रायंगल आहेत हे कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. सो पहिल्यांदा आपण त्यांचे रेडियस इक्वल केलेत, म्हणजे त्या कॉन्ग्रुएंट आहे असं आपण सांगितलं. दुसऱ्यांदा काय करतोय, तर ओ सी ही लाईन आहे ही सुद्धा कॉन्ग्रुएंट आहे असं आपण सांगायचं आहे. सो सेगमेंट ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट ओ सी आणि त्याला आपण रिझन द्यायचं आहे कॉमन सेगमेंट. त्यानंतर आपण हे दोन अँगल सेम आहेत हे प्रूव्ह करायचं आहे. सो अँगल OAC is equal to angle OBC is equal to 90 डिग्री आणि त्याला रिझन द्यायचं आहे बाय टँजंट थेरम. ओके, सो दस triangle AOC is congruent to triangle BOC by
SAS टेस्ट. सो ही SAS टेस्ट म्हणजे काय तर सेगमेंट, अँगल आणि सेगमेंट टेस्ट. म्हणजे ह्याचे 2 सेगमेंट कॉन्ग्रंट आहेत आणि एक अँगल हा सेम आहे, त्यामुळे हे कॉन्ग्रंट ट्रायंगल आहेत. दस सेगमेंट AC इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट BC. ओके, हा असं का झालं तर कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या ह्या साईड आहेत. सो त्याला आपण रिझन देऊया, साइड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. ओके, ह्या काय करस्पॉन्डिंग साइड्स आहेत, त्यामुळे त्या कॉन्ग्रंट असणार आहेत. सो अशा प्रकारे आपण ह्याचं प्रूफ केलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूया. सो प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये पहिला क्वेश्चन काय दिला आहे की एक आपल्याला सर्कल दिला आहे की ज्याचा सेंटर हा C आहे आणि त्यापासून जी रेडियस होतं त्या रेडियसचा मेजरमेंट 6 सेंटीमीटर आहे. म्हणजे एक सर्कल आहे ज्याचं सेंटर C आहे आणि रेडियस त्याची 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे, अँगल CAB. म्हणजे अँगल CAB हा किती आहे फाइंड आउट करायला सांगितलं. सो आपल्याला माहिती आहे बाय टँजंट थेरम पहिल्याच आपण सोल्युशन लिहितोय. बाय टँजंट थेरम अँगल CAB इज इक्वल टू 90 डिग्री. सो अँगल जो इथला आहे हा 90 डिग्री असणार आहे आणि त्याचं रिझन आहे टँजंट थेरमनुसार, किंवा कारण टँजंट थेरम आपल्याला काय सांगतं की टँजंट जी असते ती रेडियसला परपॅन्डिक्युलर असते. परपॅन्डिक्युलर म्हणजेच 90 डिग्री. सो पहिल्याचा आन्सर आहे 90 डिग्री बाय टँजंट थेरम. सो दुसरा क्वेश्चन काय दिला आहे, डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम AB. म्हणजे AB ही जी टँजंट आहे त्यापासून Cचं डिस्टन्स किती आहे. सो आपल्याला माहिती आहे हे परपॅन्डिक्युलर डिस्टन्स म्हणजेच रेडियस आहे. ओके, सो आपण इथं लिहूया परपॅन्डिक्युलर डिस्टन्स इज रेडियस ऑफ सर्कल. Therefore, CA is equal to 6 सेंटीमीटर. सो हे फार बेसिक प्रॉब्लेम्स होते पहिले 2. आता आपण तिसऱ्याकडे वळूया. तिसरं काय सांगितलं तर डिस्टन्स ऑफ A फ्रॉम B इज 6 सेंटीमीटर. म्हणजे A आणि Bचं अंतर 6 सेंटीमीटर आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिस्टन्स बिटवीन B अँड C. म्हणजे ही हायपोटेनियस आपल्याला फाइंड आउट करायची. आपण जर इथं ट्रायंगल काढला, मी तर ट्रायंगल काढतो. ही रेडियस आहे सर्कलची, ती आहे 6 सेंटीमीटर. हा पॉईंट आहे C, हा पॉईंट आहे A आणि हा पॉईंट आहे B. ही 6 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा 6 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला CB फाइंड आउट करायला विचारले. म्हणजे आपण इथं परपेंडिक्युलर अँगल असल्यामुळं हायपोटेनियस म्हणजे पायथागोरसचं थेरम वापरू शकतो. CB ही हायपोटेनियस आहे, ती काढण्यासाठी बघा CB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर आणि वरती लिहायचं बाय पायथागोरस थिअरम. सो CB स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. देअरफॉर CB स्क्वेअर इज इक्वल टू 6 स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर. सो 36 प्लस 36 is equal to 72. Therefore 72 CB square is equal to 72. आता आपण याचं स्क्वेअर रूट काढून घेऊया. म्हणजे CB is equal to रूट 72. तर रूट 72 असं ठेवण्यापेक्षा काय करूया, आपण त्याला अजून सिम्प्लिफाय करूया. Therefore CB is equal to 36 into 2 आणि आपल्याला माहिती आहे 36चं स्क्वेअर रूट हे 6 येणार आहे. Therefore 6 रूट 2 इज इक्वल टू CB. सो अशा प्रकारे आपण CBची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे. म्हणजे आपण थर्ड क्वेश्चनसुद्धा सॉल्व केलेला आहे. आता फोर्थ क्वेश्चन काय विचारला आहे, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल ABC. म्हणजे ABCचे मेजरमेंट विचारले. ओके,
सो परत ह्या ट्रायंगलकडे आपण येऊया, म्हणजे आपल्याला हा थिटा फाइंड आउट करायला विचारला आहे. ओके, मी परत एकदा ट्रायंगल ड्रॉ करतो. हा आपला ट्रायंगल आहे, हा पॉईंट बी आहे, हा ए पॉईंट आणि हा सी पॉईंट. तर 90 डिग्री आहे. हा आपल्याला थिटा फाइंड आउट करायचा आहे. इथं 6 सेंटीमीटर आहे आणि इथं पण 6 सेंटीमीटर आहे. आणि हायपोटेनियसची व्हॅल्यू आपण आत्ताच फाइंड आउट केली आहे, ती आहे 6√2. मग आपल्याला तिन्ही साईड माहिती आहेत आणि आपल्याला फक्त एक अँगल फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरूया, साइन थिटा. ही माझी आवडती मेथड आहे, कारण माझं ट्रिग्नोमेट्री थोडं चांगलं आहे. तुम्ही सुद्धा चांगलं करून घ्या, कारण 11वी-12वीमध्ये ट्रिग्नोमेट्रीची खूप गरज लागते. सो हे साइन थिटासाठी काय असतं तर अपोजिट साईड अपॉन द हायपोटेनियस, म्हणजे 6/6√2. ओके, सो ह्या 6ला हे 6 कॅन्सल होतं आहे. देअरफॉर साइन थिटा इज इक्वल टू 1/√2. आणि आपल्याला माहिती आहे 1/√2 कशाची व्हॅल्यू असते तर 45 डिग्रीसाठी. बघा, साइन थिटा 1/√2 असतो 45 डिग्रीसाठी. देअरफॉर साइन 45 डिग्री इज इक्वल टू 1/√2. दस थीटा इज इक्वल टू 45 डिग्री. ओके, सो या प्रकारे आपण पहिलं क्वेश्चन सॉल्व केलं आहे. आता आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. सो क्वेश्चन नंबर 2 मध्ये एक सर्कल दिला आहे, ज्याचं सेंटर आहे ओ. आर एन आणि आर एम ह्या दोन टँजंट आहेत, ज्या एका कॉमन एक्सटर्नल पॉईंटपासून काढलेल्या आहेत, जो आहे आर. आपल्याला दिलं आहे ओ आरचं डिस्टन्स, म्हणजे ओ आरची लेंथ 10 सेंटीमीटर आहे. आणि जी रेडियस आहेत, म्हणजे ओ एम ह्या रेडियस आहेत आणि ओ एन ही एक रेडियस आहे, आणि त्या रेडियसचे मेजरमेंट आहे 5 सेंटीमीटर. सो हे दोन डाटा आपल्याला दिलेला आहे. त्यावरून काय फाइंड आउट करायचं, लेंथ ऑफ ईच टँजंट. म्हणजे ह्या ज्या एम आर आणि आर एन ह्या ज्या टँजंट आहेत त्यांची आपल्याला लेंथ फाइंड आउट करायची. त्यानंतर अँगल एम ओ आर, म्हणजे अँगल एम ओ आर फाइंड आउट करायचं आहे. आणि त्यानंतर अँगल एम आर एन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण लेंथ ऑफ टँजंटसाठी बघूया. पहिल्यांदा एम आरची व्हॅल्यू फाइंड आउट करून घेऊया. सो इथं हा ट्रायंगल आहे, हा पॉईंट एम आहे, हा आर आहे आणि हा ओ पॉईंट आहे. ओके, सो ह्याची व्हॅल्यू आहे 5 सेंटीमीटर, म्हणजे ही रेडियस आहे. ही व्हॅल्यू आपल्याला दिली आहे जी 10 सेंटीमीटर आहे. आणि आपल्याला टँजंट थेरमनुसार माहिती आहे की रेडियस आणि टँजंटमध्ये 90 डिग्री असतो. म्हणजे हा हायपोटेनियस आहे, ओ आर हे हायपोटेनियस आहे, एम आर ही एक साईड आहे आणि ओ एम ही एक साईड आहे. ओके, सो बाय पायथागोरस थिअरम, पायथागोरस थिअरम 10 स्क्वेअर इज इक्वल टू 5 स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. ओके, 10चा स्क्वेअर 100 आहे, 100 इज इक्वल टू 25 प्लस एम आर स्क्वेअर. हे 25 तर ॲडिशनमध्ये या साईडला आल्यानंतर ते सबस्ट्रॅक्ट होणार आहे. सो 100 मायनस 25 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. देअरफॉर 75 इज इक्वल टू एम आर स्क्वेअर. आता आपण स्क्वेअर रूट काढून घेऊया. स्क्वेअर रूट ऑफ 75 इज इक्वल टू एम आर. सो आपण या 75ला असं सुद्धा ठेवू शकतो किंवा ह्याला फर्दर सिम्प्लिफाय सुद्धा करू शकतो. ह्याला फर्दर सिम्प्लिफाय करण्यासाठी 25 इंटू 3 करूया. 25 इंटू 3 75 येते, इज इक्वल टू एम आर. आणि 25चं आपल्याला रूट माहिती आहे, ते आहे 5. सो 5√3 इज इक्वल टू एम आर. इथं आपण एम आरची व्हॅल्यू काढलेली आहे. याच पद्धतीनं आपण एन आरची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. पण 5 सेंटीमीटर आणि 10 सेंटीमीटर दोघांसाठी सेम असल्यामुळे हे सेम व्हॅल्यू असणार आहेत. हिअर एम आर इज कॉन्ग्रंट टू एन आर, देअरफॉर एन आर इज इक्वल टू 5√3. ओके, सो पहिला क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे. यामध्ये दुसरा क्वेश्चन काय आहे तर अँगल एम आर ओ, अँगल एम आर ओ फाइंड आउट करायचं आहे. त्यासाठी आपण ट्रायंगल काढून घेऊया. इथं आहे आर, हे आहे ओ, हे आहे एम. एम हा 90 डिग्री करतोय. ह्याची व्हॅल्यू आहे 5√3, ह्याची व्हॅल्यू आहे 10 आणि ह्याची व्हॅल्यू आहे 5.
ओके, सो आपल्याला अँगल कोणता फाइंड आउट करायचा आहे, तर आर, म्हणजे हा अँगल फाइंड आउट करायचा आहे. सो इथं आपण थीटा देऊया. आपण इथं साइन थीटा वापरूया. तुम्हाला कोणताही आवडेल तो वापरू शकता. तुम्ही साइन थीटा वापरू शकता, कॉस थीटा, टॅन थीटा, जो तुम्हाला योग्य वाटेल तो वापरू शकता. पण मी सध्या साइन थीटा वापरतोय. ओके, सो साइन थीटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनियस. अपोजिट कोणती आहे तर 5 अपॉन हायपोटेनियस 10. देअरफॉर साइन थीटा इज इक्वल टू 1/2. आणि आपल्याला माहिती आहे साइन 30 डिग्रीची व्हॅल्यू असते 1/2. दस थीटा इज इक्वल टू 30 डिग्री. ओके, तुम्ही ह्या जर स्टेपमधनं गेला तर तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करणं सोपं जाईल आणि ट्रिग्नॉमेट्रीची सारखी सारखी प्रॅक्टिस होईल. तुम्ही इथं 30, 90, 60चा ट्रायंगलचा थेरमसुद्धा वापरू शकता. पण मी तुम्हाला रेकमेंड करीन की तुम्ही साइन थीटा, कॉस थीटा वगैरे हे रेशो वापरावेत. ओके, त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे तर थर्ड आहे अँगल MRN. म्हणजे बघा अँगल MR आणि N. सो आपल्याला माहिती आहे अँगल MRN इज इक्वल टू अँगल MRO प्लस अँगल NRO. आणि आपल्याला माहिती आहे की हे दोन्ही कॉन्ग्रुएंट असतात, त्यामुळे 2 इंटू अँगल MRO. सो आत्ताच आपण अँगल MROची व्हॅल्यू फाइंड आउट केली जी 30 डिग्री आहे. सो 2 इंटू 30 डिग्री, देअरफॉर 60 डिग्री. हेन्स अँगल MRN इज इक्वल टू 60 डिग्री. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे. सो अशा प्रकारे आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केला. आता आपण तिसऱ्या क्वेश्चनकडे वळूया. थर्ड क्वेश्चनमध्ये आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की OR ही जी सेगमेंट आहे ती ह्यांची अँगल बायसेक्टर आहे. म्हणजे अँगल MONची सुद्धा बायसेक्टर आहे प्लस अँगल अँगल MRNची सुद्धा ती बायसेक्टर आहे. सो ह्यामध्ये बाकी काय प्रूव्ह करायचं नाही आहे, तर हे दोन जे ट्रायंगल आहेत ते कॉन्ग्रुएंट आहेत हे प्रूव्ह करायचं. त्यानंतर आपोआप हे प्रूव्ह होतं की ह्या दोन अँगल्सची ती बायसेक्टर आहे. सो इन ट्रायंगल MOR अँड ट्रायंगल NOR, अँगल OMR इज इक्वल टू अँगल ONR इज इक्वल टू 90 डिग्री. याला आपण रिझन काय देणार आहे तर टँजंट थिअरम, बाय टँजंट थिअरम. ओके, दुसऱ्यांदा काय करतोय तर ह्या दोन साईड आपण कॉन्ग्रुएंट दाखवतोय. सो साईड OM इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट किंवा साईड ON. रेडियस ऑफ सेम सर्कल, रेडियस ऑफ सेम सर्कल. आपण तिसऱ्यांदा काय प्रूव्ह करणार आहोत तर OR ही जी आहे ती कॉमन साईड आहे आणि ती सेम आहे. सो सेगमेंट OR इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट OR आणि ह्याला आपण रिझन देतोय कॉमन साईड. हेन्स बाय SAS टेस्ट ट्रायंगल OMR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल ONR. किंवा तुम्ही हे आहे वरचं तसंच लिहू शकता. ओके, हे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहेत. देअरफॉर अँगल MRO इज कॉन्ग्रुएंट टू अँगल NRO. याला आपण रिझन देतोय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ congruent triangle. Okay, similarly angle MOR is congruent to angle NOR. ह्याला सुद्धा सेम रिझन आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. दस ह्याला आपण 1 देऊया आणि ह्याला 2 देऊया. दस फ्रॉम 1 and 2 साइड किंवा सेगमेंट OR
is an angle bisector of angle MRN and angle MON. सो आपण इथं प्रूव्ह केलेलं आहे की ही जी साईड आहे किंवा ही जी सेगमेंट आहे या दोन्हींचे अँगल बायसेक्टर आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 4ला सुरुवात करूया. सो प्रॅक्टिस सेटमधला लास्टचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजंट्स ऑफ अ सेम सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर अँड जस्टिफाय युअर आन्सर. सो आता आपल्याला माहिती आहे की ह्या जो दोन टँजंट्स आहेत त्या ह्या रेडियसला टच करतात आणि तिथं 90 डिग्रीचा अँगल तयार करतात. ओके, इथं आपण एक शब्दामध्ये लिहायचं की एव्हरी टू पॅरलल tangents always touch to the diameter of circle. ओके, ह्या दोन ज्या पॅरलल टँजंट्स आहेत त्या डायमीटरला टच करतात. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन देम is equal to diameter. Okay, is equal to diameter of circle. Therefore, distance between them is equal to 2 into radius. Thus 2 into 4.5. Therefore 9 centimeter distance between them. ओके, सो या प्रकारे आपला पहिला प्रॅक्टिस सेट पूर्ण कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडत असले तर लाईक करा, तुमच्या मित्रांच्या बरोबर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.